राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढतोय, नाशिककरांनाही कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। एकूणच पाण्याच्या टंचाईमुळे यंदाचा उन्हाळा हा तापदायक जाणार आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला आढावा। 24 लहान मोठी धरणं असलेला नाशिक जिल्हा हा कडक उन्हानं तापायला लागलेला आहे। उन्हाच्या झळा आणि त्याची दाहकता ही अधिक तीव्रतेने जाणवायला लागलेली आहे। आपल्याला माहिती आहे की गोदावरी नदीच्या पात्रात आपण आहोत। नाशिक शहराच्या अलीकडे असलेला हा सोमेश्वर धबधबा हीच आहे ती जागा जिथे पाणी प्रचंड मोठं ओसंडून वाहत असतं। या ठिकाणून पाण्याच्या सलग धारा येत असतात। आणखीन हे प्रवाहित पाणी नाशिक शहराकडे जात असतं। हेच ते गोदावरी नदीचं विशाल पात्र। पण जिथे गंगापूर धरणातनं हे पाणी या ठिकाणी येतं त्याच ठिकाणी पाण्याचा टिपूस नाही। जे दरवाजे आहेत त्या दरवाजातनं पाण्याचा एक थेंब जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नाही तर गेल्या मार्च महिन्यातच 19% पाणी साठ्याची तूट गेल्या वर्षीच्या तुलनेत दिसून येते। आता फक्त 24% पाणी साठा आहे। अजून तर एप्रिल महिना सुरू झाला आहे, मे बाकी आहे, जून बाकी आहे। पावसाचा अंदाज हा जुलै महिन्यात येऊ शकतो असं आहे आणि ही आहे ती परिस्थिती। अवघ्या काही दिवसापूर्वीच आलेला पाऊस किंवा सोडलेलं पाणी आणि या ठिकाणचं वातावरण अत्यंत निसर्गरम्य नयनरम्य होतं। पर्यटकांची मोठी गर्दी होती। पण आता आहे फक्त या ठिकाणी एक ओसाड खडकं। सोमेश्वर धबधबाचं हे रूप हे नक्कीच माणसाला जागृत करतंय। प्रशासनानं आवाहन केलंय की पाणी जपून वापरा। पण पाणी कितीही जपून वापरायचं म्हटलं तरीही मराठवाड्याला सोडलेलं पाणी हे आता अडचणीत आणणार का हाही प्रश्न उपस्थित झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, सोमेश्वर धबधबा, नाशिक। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुश खबर आहे। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया वधारला असल्यानं सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस घसरण होते आहे। महिनाभरामध्ये सोन्याचे भाव प्रति तोळा 2000 रुपयांनी कमी होऊन 34,000वरून 32,000वर आले। तर चांदीचे भाव 41,500 रुपये प्रति किलोवरून 39,000वर आले। 26 फेब्रुवारी रोजी सोनं 34,000वर गेलं होतं। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते 33,000वर आले। 9 मार्च पासून सोन्याच्या दरामध्ये घसरण होते आहे।